मी जयाचं लग्न ठरवते, ती लग्नाला तयार होईल का? अगं हे बघ, आपण हे करतोय कशा करता करतोय, तिच्या भवितव्याकरताच करतोय ना. आणि मला सांग, एकदा वय झालं की कोण करेल त्याशी लग्न? ते काय नाही, जे झालं ना त्या बास झालं. आता तिला तू आता तयार व्हायला सांग, ठीक आहे? आणि मला वाटतं बघ, पाहुणे येतीलच इतक्यात. हां, तिला तयार व्हायला सांग बरं पटकन. काय आई, आज जरा जास्तच प्रेम करतेस. तुझं लग्न होईल बाई. आता तुला मुलगा बघायला येणार आहे, तयार आहे लवकर. आईचा घो, परत एक मुलगा. काय म्हणाली? मी कुठे काय बोलले? ठीक आहे, हां तयार हो लवकर. जया, मला थोडं पाणी घे जरा. किती वेळा बोलले बाबा मी तुम्हाला, मला लग्न करायचं नाही. का माझ्या लग्नाच्या मागे लागलात तुम्ही? अगं तुला का लग्न नाही करायचं? हे बघ, आम्हाला दोघांनी वाटतं तुझं लग्न व्हावं म्हणून. आणि हे बघ, आता 10-15 मिनिटं ते येतील, ठीक आहे ना? तू तयार हो बरं. तुला साडी दिली ना मगाशी, लवकर तयार हो. किती वेळ झाला बघ आता. हां, येतीलच आता इतके, ठीक आहे? दे पाणी घे जरा. तुझे फोटो पाहून 5 मुलांनी नकार दिलाय. हा तर 6वा आहे. लग्न करून घे, नाहीतर कोणीच नाही भेटणार. हे आकाश, तोंड बंद कर बरं. काहीतरी बडबड दोघीच. तू बाहेर जा बरं तिकडे. काहीतरी बडबड असं दोघीच. राकेश, मुलगी कशी असू दे, तू लग्न कर. कशी पण म्हणजे? अहो, कशी पण म्हणजे मुलगी चांगलीच असणार आहे. आणि आतापर्यंत त्यानं 10 मुलींना नकार दिलाय. आता 11वा नंबर नको व्हायला म्हणून मी बोललो. आई, कसं आहे माहिती आहे का, मुलींच्या घरचं फोन मला येतात आणि विचारतात तुमचं लग्न झालं का. अहो, एकदा तर काय झालं, मी घरी असताना बायकोनं फोन उचलला. अहो, ती बोलत होती की तुम्ही पोरी बघत फिरताय म्हणे. काय पण बोलतोय. घरातनं सरळ निघून चालली होती. मी तिला कसं कसं तर थांबवले. झालं तुझं? म्हणजे तू म्हणतोय म्हणून मी लग्न करू? चल शहाण्या, चला. हा, नमस्कार. म्हणजे पत्ता सापडला ना व्यवस्थित? नाही काय त्रास झाला नाही ना? आम्ही ते गुलगुल मॅप लावून आलो. काय गुलगुल ना? आईला गुगल म्हणायचं आहे. हा, गुलगुल. बरं ठीक आहे. या ना, बसा तुम्ही. या. बरं, तुम्हाला आमची ओळख करून देतो. हा माझा मुलगा आकाश, धाकटा मुलगा. आणि हा सध्या ॲग्री करतो. आणि या आमच्या सवय. बर, मुलीचं शिक्षण किती झालंय? मुलीचं शिक्षण म्हणजे ती 10वी नापास आहे. म्हणजे तिला शिक्षणाची एवढी आवड नाही तिला. नाही, त्याचं काही अडचण नाही. ती घर स्वच्छ ठेवते आणि तिला स्वयंपाक चांगला बनवता येतो ना. हो, म्हणजे काय, घर एकदम स्वच्छ टिपटाप ठेवते आणि स्वयंपाकही छान करते बघा. बर, मुलीला बोलवता का? मला खूप गडबडायचं जायचंय मला. कसली घाई एवढी? मुलगी बघायला आलाय ना, नाहीच की जरा. त्याचं काय आहे ना, आमची 5 एकरात मोठी नर्सरी आहे. खूप मोठा बिझनेस आहे. अच्छा, सांभाळायला कोणीच नाही ना, म्हणून जरा त्याला घाई आहे. बरं. जरा घेऊन ये जेवायला. तुम्ही उभे का? बसा. हा, बस. अरे बघ, ती ऐकत आहे. अजय, मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, पण नेमकं कुठं बघितलंय हेच समजत नाही. शांत बस ना. हो, पाहिलेच. हमरे. अरे म्हणजे
तसं बघितलं तर आमची मुलगी कुठे बाहेर जात नाही, घरातच असते ती. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला आणखीन काय विचारायचं असेल तर विचारा तुम्ही. नाही मला काय विचारायचं नाही. मी लग्नाला तयार आहे. तुम्हाला मी पसंत असेल तर लग्नाची तयारी करा डायरेक्ट. नाही आमचं तसं काय ऑब्जेक्शन काही नाही, आम्हाला पसंत आहे तुम्ही, नाही का? ठीक आहे, मग देणे घेण्याचं आईशी बोलून घ्या. बरं. आई कुठं आहे? मोबाईल चालू आहे, संपतो का लवकर? चला गडबड आहे, येतो. बरं या. तुला एवढ्या सुंदर मुली दाखवल्या, तू त्यांना नाही बोलला. ही मुलगी तुला कशी आवडली आणि तू लग्नालाही तयार झाला. अरे पण आतापर्यंत तूच म्हणत होता ना लग्नाला तयार हो. आता तयार झालो त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे का? अरे म्हणजे तू माझ्यासाठी लग्नाला तयार झालाय. ए डोकं नको खाऊ, चल.